हॅलो फ्रेंड्स, दिस इज थर्ड डे अँड आम्ही जातो आहे आता चहा कॉफी घ्यायला. आम्ही निघणार आहे ताडोबासाठी. आता चहा घेणार आणि मग आमची गाडी येईल आणि मग आम्ही निघू. आता 3 तासांचा प्रवास करून आम्ही आलो आहे वाशिम तालुक्यातील कारंजा या ठिकाणी. नरसिंह स्वामी महाराज संस्थान आणि गुरु मंदिर असं म्हणतात त्याला. तिथे आज 724वा जन्मोत्सव सोहळा सुरू होता. त्यानिमित्ताने मंत्रपठण आणि यज्ञ सुरू होता. हे सगळं आम्हाला पाहायला मिळालं. दर्शन घेतलं आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. रस्त्यामध्येच कशापासून बनवलाय स्पेशल हे वडे, मूग वडे खाल्ले, खूप आवडले. मग त्यांच्याकडून त्याची रेसिपी आणि भजी जाणून घेतली. पुढे कधीतरी तुम्हालाही हे वडे कसे करायचे नक्की सांगेल आणि तुम्हालाही ते आवडतील. खूप मस्त नाश्ता झाला. आता आपला पुढचा प्रवास सुरू करणार आहे. आपण निघालो आहे आता वर्धा येथे. बापूजींची म्हणजेच महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम इथे आहे. जमुनालाल बजाज हे बापूजींना आपले पिता मानत असत आणि त्यांच्याच आग्रहावरून 1933मध्ये महात्मा गांधी वर्ध्याला आले. शहरात राहून काय उपयोग नाही, कारण आपल्याला तर गोरगरिबांची सेवा करायची आहे, गावांचा विकास करायचा आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांची सहकारी मीराबेनला सांगितलं की एक गाव शोध की जिथं जाऊन आपल्याला राहता येईल. त्यांनीच ही जागा शोधली. जेव्हा बापूजी इथं आले तेव्हा इथं खूपच मोठं जंगल होतं. पण त्यांनी जमुनालाल बजाज यांना सांगितलं की काही हरकत नाही, इथं घर बनवून टाक, राहण्यासाठी एक घर बनव. आणि त्यासाठी त्यांनी त्यांना 3 अटी घातल्या होत्या. पहिलं म्हणजे हे घर 100 रुपयात पूर्ण झालं पाहिजे. दुसरं म्हणजे आसपासच्या परिसरातील सामानाचाच वापर ती घरं बांधण्यासाठी करायचा. आणि तिसरं म्हणजे कुणी इंजिनियर नाही तर गावातील कारागीरच हे घर बांधतील. आणि त्यांच्या या अटींची पूर्तता करून इथे पहिलं घर बांधलं गेलं, ते म्हणजे आदिनिवास. खूप छान परिसर आहे, मोठमोठी झाडं आहेत आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही झाडं महात्मा गांधीजींनी, कस्तुरबांनी किंवा त्यांचे सहकारी आचार्य विनोबा भावे यांनी लावलेली आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सुद्धा लावलेलं झाड इथं आहे. ह्या बटरफ्लाय या फुलपाखराला इथं येण्याचा मोह आवरला नसावा आणि तोही आमच्यासोबत इथे आश्रम बघायला आला आहे. प्रत्येक कुटीवर किंवा प्रत्येक खोलीच्या बाहेर अशी माहिती देणारे फलक आहेत. हे आहे महादेवजी देसाई यांची रूम. इथे आता चरखा चालवला जातो किंवा कापसापासून चरख्यावर कसं कापड बनतं ते इथं दाखवलं जातं. आता मी ज्याची सगळ्यात जास्त वाट पाहत होते ती बापू कुटी. जेव्हा आदिनिवासमध्ये लोकांचा रहदारी वाढायला लागली आणि बापूजींना त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागला, तेव्हा जमुनालाल यांनी ही बापू कुटी बांधली. बापू कुटीमध्ये महात्मा गांधी 8 वर्ष राहिले, म्हणून याला बापू कुटी असं नाव दिलेलं आहे. हा जो फलक आपण पाहिला यावर बापूजींचा पूर्ण जीवनक्रम दाखवलेला आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व घटना इथे नमूद आहेत. 1933ला बापूजी वर्ध्यात आले आणि 1936 साली ते इथे म्हणजे सेवाग्राममध्ये राहायला आले. तर बापू कुटीमध्ये आपल्याला त्यांच्या अनेक वस्तू पाहायला मिळतात. याच रूममध्ये आपल्याला लाठी, टेबल वेट, कुराण, बायबल, तुलसी रामायण असे ग्रंथ, अशा अनेक गोष्टी, त्यांनी वापरलेला कंदीलही पाहायला मिळतो. तसंच त्यानंतर ॲक्च्युली तर आतमध्ये व्हिडिओसाठी परवानगी नाही आणि मला वाटतं अशा महात्मांच्या वस्तू आपण त्या ठिकाणी जाऊनच पाहिल्या पाहिजेत. त्यात एक वेगळं समाधान आहे. हे आहे बापूजींचं ऑफिस. इथे टाईपरायटर, साप पकडण्यासाठी चिमटा, तसेच इंग्लंड गव्हर्नमेंटनं दिलेलं टेलिफोन वगैरे इथं आहेत. अहिंसावादी असल्यामुळं ते चिमट्याने साप पकडून जंगलात सोडून द्यायचे. हा समोर जो दिसतोय तो त्यांचा बापूजींचा वजन करायचा काटा होता. ह्या निवासाला आखरी निवास अशासाठी म्हटलंय की इथूनच गांधीजी दिल्लीसाठी रवाना झाले आणि मग तिथून परत आले नाहीत, म्हणून त्याला आखरी निवास म्हटलं. ही आहे बा कुटी. जमनालाल यांच्या जेव्हा लक्षात आलं की आदिनिवासमध्ये सगळ्यांसोबत राहताना बांना खूप त्रास होतोय म्हणण्यापेक्षा रोजची कामंसुद्धा करण्यात त्यांना दिक्कत येते, तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी बाकुटी बनवली होती.
बाहेरच इथे एक प्रार्थना भूमी आहे, जिथे सर्वजण आधी गांधीजींच्या काळातही सकाळ संध्याकाळ प्रार्थना करायचे आणि आत्ताही ही प्रार्थना 2 वेळेस होते. ही जी मोठी मोठी झाडं दिसत आहेत ही काही साधीसुधी झाडं नाही आहेत, तर महात्मा गांधी, कस्तुरबा, आचार्य विनोबा भावे यांनी लावलेली ही झाडं आहेत आणि त्या झाडांवर ते झाड कोणी लावलं हे लिहिलेलं आहे. मी मगाशी म्हटलं तसं इथून पुस्तक विक्री विभागातून मी काही पुस्तकं घेतली. खूप छान छान महात्मा गांधींविषयी पुस्तकं इथं आहेत. कुठलं घेऊ कुठलं नको असं झालं होतं. मग मी त्यातून 3 चॉईस केले. एक म्हणजे महात्मा गांधीजींचे विचार ज्यामध्ये आहेत ते मेरे सपनों का भारत, दुसरं म्हणजे त्यांची ऑटोबायोग्राफी सत्याचे प्रयोग, आणि तिसरं गांधी जसे पाहिले जाणले विनोबांनी, हे त्यांच्या सहकार्याने म्हणजेच आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेलं पुस्तक. अशी 3 पुस्तकं मी घेतली. याबरोबरच इथं आपल्याला बापूजी का अस्पताल, बापूजींची, कस्तुरबांची वस्त्र असे सगळंच पाहायला मिळतं. सेवाग्राम आश्रम पाहिला आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. आता आपली भेट होईल ताडोबामध्ये. होप की आपल्याला तिथे वाघ दिसतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.